प्रत्येक रायडरचं एक स्वप्न असतं, एक असं स्वप्न जे आपल्या मनात खूप दिवसांपासून असतं, पण काही ना काही कारणांमुळे ते पूर्ण होत. डोंगर समुद्राला जणू एका झाडीत, जिथे वाऱ्यात मातीचा सुगंध दरवळतो आणि प्रत्येक वळणावर एक नवीन गोष्ट लपून बसलेली असते. आम्ही काही असं स्पेशल प्लॅन केलं नव्हतं, फक्त डोक्यात हेच होतं की बॅग भरूया, प्रॉपर गेअर्स घालूया, बाईक स्टार्ट करूया आणि निघूया शांततेच्या शोधात. ते म्हणतात ना, सुकून. रस्त्याने काही वेळा आम्हाला आजमावलं सुद्धा, पण आम्ही हारलो नाही. ते ढग, ती झाडं, हे सगळं बघून खूप भारी वाटत होतं, जणू स्वर्गच बघत होतो मी. पण या राईडचं खरं महत्त्व डेस्टिनेशनमध्ये नव्हता, तर त्या क्षणांमध्ये होता, जे मी अनुभवले माझ्या मित्रांसोबत. एपिसोड्स, एक अविस्मरणीय प्रवास. प्रत्येक एपिसोड कोकणाचा नवीन अनुभव तुम्हाला देईल, एक नवीन आठवण आणि तुमचा निसर्गावर किती प्रेम आहे ते जाणवून देईल. स्वागत आहे एपिसोड 1 मध्ये, द कोकण राईड, जिथे प्रत्येक रस्ता तुम्हाला काहीतरी सांगतं. ते काय सांगतं, चला ते ऐकूया. आणि कोणीतरी बोलून गेलंय ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सब टाइम पे आए, मतलब मैं पहले आया. हे माझ्याकडे पण एक स्टिक आहे. डिस्पॅड मधून आवाज येतोय. साला जिओ वाले फालतू आहेत यार. ट्रक बघ. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आणि आता वाजलेत सकाळचे 5. सो तुम्हाला माहिती आहे आपण लवकर कशाला उठतो, आणि लवकर उठल्यावरती आपण कुठे जातो? येस, करेक्ट, आपण जातो राईडला. तर आज आपण चाललोय पुन्हा एकदा राईडला. आणि आता माझी ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे. मला 5 वाजता निघायचं होतं. 4:30पर्यंत मला खाली जाऊन बाईकवरती सामान वगैरे लावायचं होतं, बट ॲक्च्युली मला आता लेट झाला आहे आणि मी आता खाली जाऊन बाईकला सामान वगैरे लावून मग मी निघेल. तर व्हिडिओ डायरेक्ट आपण बाईकवरती. आपली बाईक रेडी झालेली आहे. सखी, हे आपलं लगेच बांधलं आहे बंजी कॉर्डनी, हालत नाही एवढं. आणि आता जो बाईक वॉशवाला आहे त्याला सांगितलं एक हात मारून टाक पटकन, म्हणजे सखी एकदम चांगली दिसेल. आणि बाय द वे, हे फॉग विजन आता तुम्हाला कळतील. हे बघा, अँड दॅट्स माय मॉम. मला सोडायला आली खाली, तर हे लावले. आता बघू ना ह्याचा एक्सपिरियन्स कसा असेल. तो एक मित्र आहे त्यासाठी थांबलोय. माईक चेक. ठीक आहे, चलो बाहेर ये, मी गाडी काढतो. हो, घालतो. लेट्स गो सखी. मस्त वेट डिस्ट्रीब्युशन पण बरोबर झालंय. गणपती बाप्पाचं नाव घेऊन निघूया आपण राईडला. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, फायनली आपण निघालोय राईडला. आणि मला पहिला फ्युल अप करायचं आहे. सगळा चिखल ओढवला या ट्रकवाल्यानी. मला फ्युल अप करायचं आहे. लाईक ॲज ऑलवेज मी जातानाच फ्युल अप करतो. ओके, सो गाईज, आपण आता पोचलो आहे नेरूळला. अँड आतापर्यंत सगळं ठीक आहे. लाईक मी जॅकेटवरून लाईक टी शर्टवरून जॅकेटवरून रेनकोट घातला आहे. बट तरी असं काय एवढं मेजर इश्यू नाही होत आहे. गरम होतं आहे अँड ऑल ठीक आहे. कूल वेदर आहे. पाऊस पण आता थांबला आहे. सो लाईक आता जिथे आम्ही उतरू, लाईक जिथे मीटिंग पॉईंट आहे तिथे मी कदाचित जॅकेट काढेन, म्हणजे रेन जॅकेट काढेल. बाकी बॉडी कंडिशन एकदम गुड, सीट इज कम्फर्टेबल. बाकी बॅक रेस्टला पण माझी बॅग आहे, सो काही टेन्शन नाही. आपण असं मागे टेकून चालवू शकतो बाईक. अँड या, एव्हरीथिंग इज गुड सो फार. फायनली फॉर द रेकॉर्डिंग मी हे करतो आहे. सगळ्यात पहिला आय थिंक सो मी पोचलो इथे, लाईक दुसऱ्या कोणाची. आमचं मीटिंग पॉईंट, फर्स्ट मीटिंग पॉईंट आहे हे कळंबोळीचं मॅकडॉनल्ड्स आहे. आणि कोणतरी बोललेलं सगळ्यात पहिला, बघू तू येतोयस का टायमिंगवरती, हे ते. सगळ्यात पहिला आपण आलो आहे. लेट निघून पण सगळ्यात पहिला आपण आलो आहे. ऑलमोस्ट मी 5:15ला निघालो आहे. राईट, ऑलमोस्ट मी 5:15ला निघालो आहे आणि सगळ्यात पहिला मी पोचलो आहे. तर बरं झालं हा मीटिंग पॉईंट आहे, इथेच मी फ्युल अप करून घेईन. आणि त्याच्यानंतर बघू आता सगळे येतील तेव्हा. मोस्टली आता तर कोणच नाही आलं आहे. खर्चे तो काय नाव काय. चहा पितोय. ऑलमोस्ट सगळे आलेत आता. भाई वेदर आज का भाई देख मस्त एकदम.
प्रॉपर टाइम पे निकलते हैं अपन हर जगह। मार्शेज भी टाइम पे गए थे, अभी भी टाइम पे निकल रहे हैं, सब टाइम पे आए। मतलब मैं पहले आया, खुद लेट आया। प्रैंक पुल करना था दोस्त, वरना मैं यहाँ से 1 किलोमीटर पे भी नहीं रहता। अरे हाँ ओके, सब लिया है ना? सब लिया भाई। क्या चेक कर रहे हैं? रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग अच्छा चालू रखा ना। पकड़ के हिला दिए भाई पूरा। सुबह सुबह उसका बोला कि रितेश आएगा, मुझे पता है भाई। हाँ हितेश, मुझे लास्ट तक नहीं लगा था तू आएगा, सच में नहीं लगा था, इससे मेरा ऐसा जेन्युइन रिएक्शन था। मैं क्या बोलूँ, मैं सोचा हिमांशु को बोलता हूँ, हिमांशु एक काम कर भाई, तो अपनी मम्मी को मेरा नंबर देने वाला था, मैं नहीं देने वाला था। मतलब एक काम करता हूँ, दे देता हूँ आज मैं, किसी का तो एटलीस्ट नहीं लगा तो एटलीस्ट इसका तो लगेगा। हाँ तो मैं कल रात में सोचा कि मैसेज डालता हूँ कि मेरा भाई नंबर मत दे, मेरा नंबर मत दे, मैं तो आने नहीं वाला। अरे आ गया। बाकी सगळं ठीक आहे, आपला एक टाइमचा जेवणाचा खर्च वाचला भाई। बर्थडे बॉय इज हियर, कॉन्ट्रो हो गया। नाहीतर आम्हाला तो बघतो, नाहीतर आम्हाला द्यायला लागला। बाय द वे मी तुम्हाला बाईकचा लाईनअप दाखवतो, वेट। तर बाईकचा लाईनअप असा आहे, यामा MT 15, परत मिटी और माझी सखी TVS। ही कोणती आहे TVS ची? TVS स्टार प्लस ही याची हिरो एक्स्ट्रीम पॅशन प्रो ब्रो। ब्लॉग ओह माय गॉड, न्यू यूट्यूबर ब्लॉग हिमांशु 400 को चैलेंज करता हूँ। पैशन प्रो, देयर इज सिम्बा एंड देयर इज टॉरस। ब्लॉग टेक ओवर। अबे वहाँ से फोन किया भाई, आ रहा है भाई का कॅमेरा ही बंद। हाँ अरे इधर आया, ह्याच्यात टाकलं रे आणि हा बटन दाबला गेला याच्यावर, स्विच ऑफ झाला। स्टिक कुठे ठेवतोय तू? हा हे माझ्याकडे पण एक स्टिक आहे, माझ्याकडे पण एक स्टिक आहे, मी पण घेऊन मी आलोय पाण्यात स्टिक। ठेवतो. तो स्टिक ना असा, ह्याच्यात आहे. तो एवढा मोठा स्टिक होऊन असं खाली हे पण होतं, पाय वगैरे पण आहेत त्याला। अरे माझ्या भावाचं आहे ते, मी घेऊन आलो भाई बस। सोहम अपना ड्रोन लाया क्या वो वाला? भाई ड्रोन आहे ना? अरे भाई तुम्ही गाईस, आम्ही कॉन्ट्रो काढून ना ड्रोन घेतलाय, ड्रोन। आता त्या ड्रोनची क्वालिटी मला नाही माहित, पण नाही, ड्रोनची क्वालिटी चांगली आहे। हो गया भाई इंट्रो। भाई बर्थडे बॉय। आज का खाने का खर्चा निकल गया। सलाम करो भाई को, आज का खाने का खर्चा। खाने का खर्चा निकल रहा है, खाने का खर्चा निकल रहा है। क्या हो गया? हेलो, मम्मी घर पे आ रहा हूँ। तर अशा प्रकारे असा रेकॉर्ड करतोय मी। अशा प्रकारे लाईनअप झालेलं आहे आणि सगळ्यांच्या टायर खाली लिंबू ठेवले। आता आमचे हिमांशु एका पट्ट्यात कुठला पाहिजे? हा एका पटक्यात फुटका पाहिजे। गणपती बाप्पा। मोरया। गाव टाकायचं असतं ना, आपको बडा पता है, टाकायचं असतं। एक लेफ्ट एक राईट असं फेकून दे बाकी। सो आता नारळ वगैरे फोडून सगळं झालंय अँड आपण निघतोय। लेट्स गो। सो फार आम्ही 7 लोक आहेत। टॉरस, ट्रॅम्प, स्पीड 400, सखी, मीडिओ 350, सिम्बा, आपलं एक्सपल्स, त्याच्यानंतर एक MT 15 आहे, त्याच्यानंतर एक एक्सपल्स आहे, एक पॅशन आहे आणि एक TVSची आहे। आणि हितेशने ही जी बॅग लावली आहे जुगाडवाली म्हणजे त्याने माझ्या मागच्या टायरमधून आवाज येतोय यार कसला तरी, आय डोंट नो कसला येतोय, पुढच्या टायरमधून येतोय। आणि हा हितेशचा मोबाईल माउंट आहे, तो त्यांनी मला दिला आहे सध्यासाठी यूज करायला। तर ॲक्च्युली ह्याची गरज मला उद्या पडणार आहे, उद्या माझं सिम जिओचं चालू होणार आहे म्हणून। आता वाजलेत 7:30 आणि नेक्स्ट स्टॉप आमचं असेल पनवेलचा श्री दत्तगुरू स्नॅक्स। ऑल्सो आता जो ओल्ड मुंबई पनवेल रोड येणार आहे, माय फेवरेट रोड, बट माशेस नंतर नाही,
टेल नाव लाईक महाशेष माझा फेवरेट रूट आहे. लाईक महाशेषचे जे दोन लाईक तुम्ही प्रिव्हियस व्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल आत्तापर्यंत मी कोणत्या रोडबद्दल बोलतो आहे. तो रोड आत्तापर्यंत मला आवडला. देन सेकंड फेवरेट माझा हा आहे पनवेल, ओल्ड पनवेल रोड. ओके, सिम्बा पण आला आहे. सिम्बा भाई सिम्बा आहे. जो त्याचा एक्झॉस्ट आहे ना कडक एकदम. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाने गुगल मॅप लावला आणि माझ्याकडे गुगल मॅप नाही. मी आपलं जाईल पुढे पुढे आणि मला माहीत नाही थांबायचं कुठे. लाईक श्री दत्तगुरू होतं ते मागे होतं ते मला माहिती आहे पनवेलचं, पण आता हा वाला कोणतं म्हणजे कोणतं हॉटेल बोलतं हा वाला माहीत नाही. जरा जास्तच आवाज नाही लागला. ए अरे थांब ना माझ्या डिस्पॅड मधून आवाज येतोय. डिस्पॅड मधून आवाज येतोय. हा तसं नाही समजणार, तर चालल्यावर समजेल. हा कस 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 करून आवाज येतोय. हा मला पण कचराच वाटतोय. डिस्पॅडचंच आहे आय थिंक सो. मला पॅड चेंज करावे लागतील डिस्पॅडचे, कारण ना आवाज यायला लागला आहे. मोस्टली बघूया आपण कोकणमध्ये जर चेंज करायला मिळालं तर चेंज करूया. मला मोबाईलचं सिम नाही तर मला कसं तरी होतं. लाईक दुसऱ्यांकडून हॉटस्पॉट बघायला लागतोय गाईस सारखं. ए हॉटस्पॉट दे, 2 मिनटं हॉटस्पॉट चालू कर, नेट ऑन कर, हे कर ते कर. साला जिओवाले फालतू आहेत यार. तुम्हाला सांगतो काय झालं. ॲक्च्युली मी माझा सिम पोर्ट केलेला 25 तारखेला, बरोबर. 25 तारखेला मी सिम पोर्ट केला तर मला 26 तारखेपर्यंत सिम रिसीव्ह झाला असता. 26 तारखेला सिम रिसीव्ह झाला म्हणजे त्याच्या 2 किंवा 3 दिवसानंतर चल ठीक आहे आपण वर्किंग डेज पकडूया, 2-3 दिवस पकडूया, 1 दिवस डिले पकडूया, संडे पकडूया. 3 दिवस नंतर माझा सिम चालू झाला पाहिजे होता. मला सिम आला किती तारखेला माहिती आहे का, मंडेला मला सिम आला. म्हणजे आता तारीख नाही माहीत मला, बट 27 तारीख आय थिंक 27 तारखेला मला सिम आला. 27 तारखेला सिम आला. तो भाई एक तर 27 तारखेला सोडून मला बोलतो की एक काम करतो दादा मी उद्या येतो कारण मी जरा बाहेर आहे. बोललो अरे बाबा नाही बाबा मला सिम पाहिजे, मला उद्या जायचं आहे बाहेर. अबे चालू कधी होते बंद कधी होते तेच नाही समजत आहे. एवढं मी बोललो, बाय बाय केलं त्याला. आय थिंक सो माझा व्लॉग चालू होता की नाही माहीत, पण आमच्यातला एक मेंबर गेला लोणावळा. मला वाटलं तो आमच्यावर येतोय. सो आपण आता पोचलोय खोपोलीला. चलो. अबे समजतच नाही चालू कधी आहे बंद कधी आहे. सो ओल्ड पनवेल रोड इज डन. ओल्ड मुंबई पनवेल रोड इज डन. आता आपण खोपोलीच्या आत आलो आहे आणि माझ्या पोटात दुखायला चालू झालं आहे कारण मी काय खाल्लं नाही. सो लाईक 5 वाजता आपण जेव्हा उठलं तेव्हापासून माझं पोट खाली आहे आणि मी काल फक्त 4 चपात्या खाल्ल्यात. लाईक ते 4 चपात्या कधीच डायजेस्ट झाल्या असतील. मित्रांनो आपण आता पोचलो आहे इमॅजिकाच्या रोडला. लाईक तिथून आपण इमॅजिकाला जातो तो त्यात बघा इमॅजिका त्या रोडला पोचलो आहे आणि आता वाजले 8:30. ते बघा इमॅजिका इमॅजिका या 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 इमॅजिका कम टू इमॅजिका. आम्ही गेल्या वेळी कुठेतरी इथे कुठेतरी नाश्ता केलेला जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा. आणि यार फुल फन हा, खूप मजा केलेली, खूप म्हणजे खूप मजा केलेली. तेव्हा तर लाईक असा टाईम आहे बघा इथून, तेव्हा असा टाईम होता लाईक तेव्हा पीक सीझन होता यांचा इमॅजिकावाल्यांचा. आणि आम्ही तेव्हा काहीतरी सॅटर्डेला चाललेलो. ए बाबा येतो का आता इथे डायरेक्ट मांडीवर बस माझ्या. शी यार रेनकोट घातलं ना हे पाऊस खरं खोटा आहे यार. माझ्या नशिबात नेहमी असंच होतं. एवढा मी फोन घेतला आहे भेंडी पण नेटच नाही आणि पण नाही ऐकू शकत. असंच बडबड बडबड करत चालवायला लागते गाडी. हाँ वो रेनकोट चेंज कर रहे थे. रेनकोट चेंज रेनकोट पहन रहे थे. हाँ बारिश आया इसीलिए. अरे यार परत आता काढतोय मी रेनकोट.
हे बघ, अरे बापरे, किल्ला वगैरे आहे का हा? आजोबा किल्ला वगैरे आहे का? किल्ला आहे, नाव काय? सुधागड. ओ यो, फायनली पालीच्या इथे पोचलो आपण. लाईक सगळे थांबलेत ऑलमोस्ट. आणि इथून असेल आता किती 5-10 मिनिटावरती भेटूया डायरेक्ट तिकडे. गाडी तिकडे पार्क केली आम्ही आणि आता चाललोय आपण दर्शन करायला. शेक हँड करतोय, क्यूट. छोटावाला बॅग घेऊन येऊ काय? घेऊन येतो बाबा. छोटीवाली घेऊन येऊया बॅग पण. आणि सॉक्स पण काढा, मी सॉक्स पण काढायला विसरलो. चलो लेट्स गो. वीकडेजला आलं ना की आपल्याला गर्दी नाही भेटत. सो दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ कमिंग ऑन वीकडेज. आय थिंक इथे आता पण रेकॉर्ड करून देत नाहीत. आला आला सनबात घ्यायला आला. अर्धा तास लागेल ना यायला. आला आला थोडा फास्ट येतो. बघतोय तो कोण आला. हाय करायला. अरे हितेश तेरे साथ कोलॅब करना है. नीचे देखो, नीचे आपको देख बुला रहा है, कोलैब करने बुला रहा है. स्पाइडर. अरे वो अरे कछुआ है, स्पाइडर नहीं. वो देखो उधर और एक है. वो कोलैब ही करने आया था, शक्ल देख के चला गया. तूने चुराया मेरे दिल का चैन. नहीं, वो शक्ल देख के वो टर्न मार लिया. फायनली दर्शन डन. आता पेट पूजा कारण खूप लागले. सगळं काय खाल्लं नाही, सगळे बसलेत जॅकेट वगैरे काढून. हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि त्यानंतर हितेशचं ते बॅगेचा थोडा प्रॉब्लेम झाला. लाईक ती बॅग एक साईडला होत होती पूर्ण. माझी जी नायलॉनची रशी होती मी त्याला दिली ती. फ्लॅशबॅक. हितेशची जी बॅग आहे ती आता चौथी बार आहे ना, चौथी बार भिजली आहे. तर आता मी त्याला माझी नायलॉनची जी रशी होती ती दिली. तर बघू टाईट बसते, कारण ते प्लास्टिकमुळे आय थिंक सो हालतं आहे. सो आता त्याची बॅग एकदम फिक्स बसते. लाईक बॅग एकदा हालत नाही अजिबात. तर हॉटेलनंतर आम्ही ऑलमोस्ट आता 20-30 किलोमीटर केले असतील. तर नॉनस्टॉप आम्ही आता डायरेक्ट 150 किलोमीटर करणार आहे. बघायला गेलं तर आता क्लायमेट खूप गरम होतं आहे. बट जेव्हा गाडी चालवते तेव्हा हवा लागते, सो असं एवढं काही वाटत नाही. बट एक जागेवरती आम्ही थांबलो तर खूप गरम होतं, लाईक खूपच. बघू नॉनस्टॉप आम्ही किती जातो ते. रस्ता तर असाच फ्री आहे. ऑलमोस्ट 80 to 100 किलोमीटरची आम्ही स्पीड मेंटेन ठेवतो आहे. तर अशा स्पीडवरती आम्ही ऑलमोस्ट 1 तासात, आता इथून 1 तास तरी लागेल आम्हाला तिकडे पोचायला. लाईक जे आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे लंच पॉईंट आहे. हे बघा मित्रांनो, रस्ता बघा. Circles, love feels so invincible. Feel you when there's no one around. Your beauty's so amazing. I will always hold you down. Your heart will be kept safe and sound. But I don't wanna love you when I'm fading. You're the picture perfect, you're on my mind. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे? क्रेझी यार, क्रेझी. काय रोड्स आहे यार. जो घाट होता ना यार, नुसती गाडी अशी. अरे भाई हा, आम्ही दोघं काय फडे मजा करत आलोय. तुम्ही तेव्हा पुढे गेला ना, फुल. हा नंतर हे लोक मागे राहिले. मी हा. एकटाच आहे ना, एकटाच चालवलं. काय रस्ता आहे actually, काय रस्ता. इसको देख, वो छोड़ ह्याला बघ. ये है भाई, क्या बोलते हैं, शो के लिए लगा के रखे कि Samples. अति घाई
हाँ भाई बनाने वाले ने क्या मुजस्सी में बनाया, थोड़ा सा इधर हटो, थोड़ा सा इधर हटो। पीछे का टायर देखो बॉक्स रखते, टायर भी नहीं है, आगे का एक नंबर चकाचक टायर होता। अरे वो नया लगा है। बनाने वाले ने क्या मुजस्सी में बनाया। भाई फिर से उठाना ऐसा, वो बाहुबली वो उठाते हैं ना। नीचे नीचे रख। एक 7 एक्शन। टेक 32 एक्शन। टेक 57 एक्शन। कॉपीराइट लागते ना सगळीकडे, स्वतःची म्युझिक टाकायची. बेगम जान जी भैया. पीछे बैठिए, हाँ पीछे जगह नहीं है, जगह नहीं है. जाइए। गोदी में भी मैंने आपको तो सिर पे बिठाना चाहिए उसको, सर पे बिठाना चाहिए आपको. दिल पे रख लो। दिल पे बिठाओ ना, इतना बड़ा दिल है. अरे ग्लव्स है। ग्लव्स है का? ओके फायनली आम्ही ड्रोन शॉट्स वगैरे घेतले. अरे बॉटल पडली, बॅग पडली, बॉटल बॅग दोन्ही पडली. शिट 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 शिट. पडली. हा हा फायनली बॅग परत लावली सीट वरती. एवढ्या वेळ मी या लोकांना बोलवतो की तुमची बॅग पडते, तुमची बॅग पडते. माझीच बाईक बॅग पडते. फायनली आपल्याला दिसलंय रत्नागिरी किती किलोमीटर आहे. 196 पणजी 350. 3 म्हणजे गोवा, आणि आपल्याला अजून 200 किलोमीटर जायचं. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय. एनर्जी सो हाय. याच इंटेन्सिटीने आता आपण ड्राईव्ह करतोय. एवढं काय अंग वगैरे दुखत नाही. आणि ऑलमोस्ट आम्ही 200 किलोमीटर वगैरे केलं असेल. आम्ही जिथे जायचं आम्हाला त्याच्या ऑलमोस्ट हाफच आलो आहे फक्त. अजून पुढे खूप आहे. ही जी बँड आहे ना ती मी हॉटेलमध्ये विसरलेलो. ॲक्च्युली काळं काळं इथेच्या मागे लावलंय ना बाईकवर, ती माझी रेन पॅन्ट आहे. आय गेस आय एम क्लमसी. ओके इट्स दॅट टाइम ऑफ द नाईट. लेट्स डू सम ॲडव्हेंचर. नाही तुला कोकणमध्ये जायचं आहे ना की कोकण 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 करत असतो की अजिबात रस्ता दिसत नाही की. कर अजून कोकण. रस्ते बघ कोकणाच्या आधी, म्हणजे आधीचे ठीक होते पण आता बघ. ओ बाप रे, काय यार अशा टायमिंगला आर्यन ॲडव्हेंचर करवतोय भाई. कुठे दाखवतोय. आता राईट होता तो हा कुठून भाई, पागल आहे काय इथून. अपन ये देख, ये इधर बाजू में वो शायद आगे वाला था. गाडी रिवर्स घ्या गाडी. हे बघा काय झालंय. हा बघ ट्रक बघ. आई शपथ गेला या. Guys, watch this. Nothing is visible, brah. चला परत विजिबल. A few moments later. फायनली यू कॅन सी. आय लव पडेल. मग उचलायला जा. विराज आहे. अरे ते काय येत नव्हतं रे बट अमर ठीक आहे. भाई किधर हो तुम लोग. मैं आई अराउंड हाँ आम्ही 372 म्हणजे 380 390 400 किलोमीटर्स अराउंड आम्ही केलंय. बम असं नम झालाय. बम नम झालाय वा.
वा 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 बम बम बियर ले रहे हो इधर चला आता केदारला वगैरे भेटू आणि जरा जाऊ जेवू आणि झोपू. चला फायनली जाऊन पोचलोय. तर मला एक रूम टूर देतो. ॲक्च्युली केदारच्या फ्रेंडचा हा रूम आहे. सो दॅट्स टॉयलेट वगैरे, किचन, झोपायचा एरिया आणि आतमध्ये रूम्स आहेत ना आतमध्ये. तर इथे आम्ही 3 दिवस असणार आहे. अँड लेट्स एंड दिस व्लॉग ऑफ डे 1 कोकण. डे 1मध्ये फक्त आपण राईडच केले. काढ झाला हा केच. त्याला दुसरी लेन्स पण लागते ना 360 वाली त्यालाच. हां चलो गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. द अपडेट इज तर ॲक्च्युली ना जेव्हा आम्ही चालवत होतो ना तर त्याच्यात मी बघितलं की हितेशने एक बेडूक मारला. बेडूक आहे ना बिचारा जात होता कुठेतरी. हे या माणसं आम्ही जंगलात चालवत आहे गाडी. चलो डायरेक्ट आता बस झालं भाई. बस झाली ब्लॉगिंग आता. बस दमलो आपण आता डायरेक्ट तिकडेच. चला बाय बाय बाय.